नमस्कार. सोलापूर जनदर्पण चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात सध्या पद्मशाली ज्ञाती संस्थेचं अध्यक्ष आणि 5 विश्वासांची निवड येत्या 29 तारखेला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील पद्मशाली समाजातील जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यांची आपण चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत. पूर्व भागात असे विशेष म्हणजे पद्मशाली समाज हा पूर्व भागात मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. त्याचं प्रतिनिधित्व अनेक भागातील अनेक व्यक्ती करत आहेत. आता दत्तनगर या परिसरात नागेश सरगम यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या समाजाची व्याप्ती वाढवलेली आहे. समाजातील जडणघडणीत आणि कार्यक्रमात ते अग्रेसर असतात. गेल्या वर्षी त्यांनी पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या बैठकीत काही प्रश्न पण उपस्थित केले होते. आता त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलंय. पहिल्यांदा नागेश सरगम, नमस्कार. मला एक सांगा की पद्मशाली ज्ञाती संस्थेची निवडाचे अध्यक्ष उद्या 29 तारखेला होणार आहे. यामध्ये अध्यक्ष आणि 5 विश्वासांची निवड होणार आहे. त्या व्यतिरिक्तही कार्यकारिणीची निवड होणार आहे. गेल्या अनेक वर्षाची परंपरा अशी आहे की अध्यक्ष आणि विश्वस्त कार्यकारिणी हे समाजातील निवडक व्यक्तींच्या भोवतीच सीमित आहे. समाजातील अन्य जे महत्वाचे घटक आहेत त्यांच्याकडे कोणाचंही लक्ष नसतंय. एकतर इंजिनियर असेल, डॉक्टर असतील किंवा अन्य जे महत्वाचे जे बाकीच्या क्षेत्रात काम करतात त्यांच्याकडे लक्षच नसतंय. आपलं समाज झालं आणि एवढ्या सीमित सोलापूर 4 लाख समाज असा आपण म्हणून ओळखतो. तुम्हाला या निवडणुकीनंतर किंवा या निवडीनंतर पद्मशाली समाजाचा अध्यक्ष कसा असावा असं तुम्हाला वाटतंय? नमस्कार, जय मार्खंडे, जय पद्मशाली. तर अत्यंत चांगला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे दोंदा साहेबांच्या आणि आपल्या जनदर्पण चॅनलच्या माध्यमातून चर्चा तर होणार हा विशेष उपक्रम मागील 8-10 दिवसापासून आपण राबवत आहात. समाजात जनजागृती करण्याचा आणि समाजापर्यंत पोहोचण्याचा एक माध्यम आता सोशल मीडिया असल्या कारणाने या माध्यमातूनच मी समाज बांधवांना विनंती करतो किंवा आवाहन करतो, आपला पद्मशाली समाजाचा अध्यक्ष कसा असावा तर सर्वसमावेशक असा नेतृत्व असावा. सर्वांशी आपुलकीने वागणारा आणि आपले जे समाज बांधव आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातून असलेले, जसे डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, सीए आहेत, अनेक उद्योजक आहेत, व्यापारी आहेत, अनेक मार्गात श्रमिक वर्ग ही मोठ्या प्रमाणात आपल्या पद्मशाली बांधवामध्ये आहे. या सर्व घटकांचा समावेश त्या ठिकाणी ज्ञाती संस्थेच्या माध्यमात विश्वस्त कार्यकारिणी मंडळ आणि पदाधिकारी नेमताना या सगळ्या वर्गाचा प्रामुख्याने विचार व्हावा. असं कुठेतरी वाटतं की मागील 20 वर्षापासून मी समाजात वावरत असताना असं वाटतंय श्रमिक वर्गाचं तिथं स्थानच नाहीये, फक्त धनिक लोक आणि काही मुद्गर लोक त्या ठिकाणी वावर करतात. अशा अवस्थेमुळे त्या ठिकाणी विविध क्षेत्रातील जसे आपण उल्लेख केले डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि उच्च शिक्षित लोक आपल्या ज्ञाती संस्थेकडे पाठ फिरवलेलं दिसतं. ज्ञाती संस्थेच्या बैठकीत वार्षिक सर्वसाधारण सभेत अवघ्या 200-250च्या संख्येपेक्षा जास्त लोक सहभागी होत नाही. हा एक चिंतेचा विषय आहे. या माध्यमातून एवढंच आवाहन करू इच्छितो की उच्च शिक्षित आणि समाजाला सर्वसमावेशक नेतृत्व असलेला अध्यक्ष नेमावा, जेणेकरून आपल्या शैक्षणिक असतील, वैद्यकीय क्षेत्रातील काही अडचणी असतील, आपल्या गोरगरिबांचे वैद्यकीय क्षेत्रातील अडचणी असतील, या सोडवण्याकरता प्रामुख्याने विचार करणारा व्यक्ती अध्यक्षपदी असावा असा मला वाटतो. आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे उच्च शिक्षित येत नाहीत असंच काही जणांचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही त्यांची निवड करू शकत नाही. आता आपण देणगीदारांकडे जात असताना कुठल्या याच्याने गेलेला आहात? आज कोट्यावधीच्या देणगी कुठल्या माध्यमातून, धनिकांच्या किंवा मोठ्या वर्गांच्या माध्यमातूनच, गोरगरीब तर देणग्या दिलेल्या नाहीयेत. मग त्यांना तुम्ही देणग्या करता आवाहन करत असाल, एवढ्या मोठ्या प्रमाणात देणगी गोळा करतो म्हणून तुम्ही आपल्या मीडियाद्वारे आम्हाला कळवलेलं आहे. समाज माध्यमातून 1 कोटी रुपयांची देणगी गोळा केली. हे 1 कोटी म्हणजे अनेक दानशूर व्यक्तींनी दिलेले आहे ना. मग ते दानशूर व्यक्ती देणगी देतात पण समाजात सहभागी का होत नाही? त्यांना समाविष्ट करू शकतो आपण. समाविष्ट करून घ्या. तशा विशिष्ट वर्गाला तुम्ही निमंत्रित सदस्य नेमणूक करताना एखादा डॉक्टर असावा, एखादा इंजिनियर असावा, एखादा सामाजिक कार्यकर्ता असावा. आता आपल्याच मार्खंडे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या अत्यंत गरीब आणि कष्टाळू व्यक्ती असलेले गौरीशंकर कोटा विविध माध्यमातून उपक्रम करत असतात. त्यांचाही विचार कुठेतरी व्हावा. आपल्या समाजात इतके म्हणजे सामाजिक कार्य करत असताना समाज हा नावालाच उरलेला आहे. समाजाच्या माध्यमातून आज सामाजिक कार्यात आपण रथोत्सव पुरतं मर्यादित राहिलेला आहात. रथोत्सवच्या नंतर कोणीही आपल्या समाजाची कुठल्याही बाबतीत चर्चा करताना दिसत नाहीत. आपल्या समाजाच्या माध्यमातून तेलुगू भाषिकांचा आवडता सण असलेला संक्रांती समारंभ वेगवेगळ्या शहरामध्ये, नगर सारख्या, मुंबई सारख्या शहरात राबवले जातात. मग आपल्या इथं का होत नाही? त्या माध्यमातून आणखीन एक महिला बंधू भगिनींचा आवडीचा असलेला बत्तम्मा उत्सव
आंध्र तेलंगणाचा हा लोकप्रिय उत्सव आपल्या समाजाला का नकोसा वाटतंय, या माध्यमातून जनजागृती किंवा उत्सवप्रिय असलेला आपला समाज या उत्सवाच्या माध्यमातून जोडला जाऊ शकतो. अशा उत्सवांची आवड असलेले आपल्याकडे अनेक व्यक्तिमत्व आहेत. जसे की आता पंचमुखी देवस्थानाच्या माध्यमातून आपले सत्यनारायण गुरु सांस्कृतिक धार्मिक कार्य करत असताना दिसतात. तशा लोकांना तुम्ही डावता कशाला? अशांना तुम्ही या सामाजिक कार्यात घ्या. गौरी शंकर कोंडा सारखे असतील, सत्यनारायण गुरांसारखे असतील, असे अनेक मान्यवर आपल्या समाजात वावरत असताना दिसतात. त्यांना वेचून हेरून आपल्या समाजाकडे आपलेसे करा, त्यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करा, असं मला या माध्यमातून सांगावंसं वाटतं. पद्मशाली समाजाचा अध्यक्ष कोण असावा असं सध्या 7-8 दिवसापासून चर्चेला येत आहे. अनेकांनी नाव न सांगताच समाजाचा अध्यक्ष चांगल्या पद्धतीने असावा असं सगळ्यांचं म्हणणं आहे. मग आता विद्यमान अध्यक्ष असलेले सुरेश पलमारे यांचा कार्यभाग कसा आहे सगळ्या जगाला माहित आहे. चांगला आहे, वाईट आहे, मी बोलण्यात काय अर्थ नाही, पण त्यांनीच अध्यक्ष व्हावा अशीच त्यांची इच्छा आहे. समाजातील काही विश्वासांचे म्हणणं असं आहे की त्यांनी अजून काही कालावधी त्यांनी करावा असं तुम्हाला वाटतं? समाजात वावरत असताना वेगवेगळ्या लोकांना संधी देण्याचं दातृत्व त्यांचे आहे. त्यांनी आता अध्यक्ष झालेले आहेत. आता विश्वस्त मंडळात त्यांना जाण्याची संधी आहे. विश्वस्त म्हणून मार्गदर्शक राहावं आणि नवीन व्यक्तींना आश्वासक चेहऱ्याने आणि सर्वसमावेश व्यक्तींना या जे शैक्षणिक आता मगाशी सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक असतील, आपल्या आरक्षणासंबंधित असतील, याविषयी मांडणारा नेता आपल्याला पाहिजे आहे. जे काही आपल्या जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही आहे. आपला ओबीसी देश पातळीवर आहे आणि राज्य पातळीवर आपण एसबीसी म्हणून आहोत. एसबीसीच्या माध्यमातून जवळपास 1,500 ते 2,000 कोर्सेस आहेत. या सर्व कोर्सेसच्या माध्यमातून आपल्याला शिष्यवृत्ती मिळते. या संदर्भातील एखादा मार्गदर्शन केंद्र असेल, शैक्षणिक संदर्भित असेल, वैद्यकीय क्षेत्रातील वेगवेगळ्या अडीअडचणीबाबत मार्गदर्शन केंद्र असेल, नोकरी विषय या विशेषतः आपल्या एसबीसी संदर्भात नोकरी संदर्भात काही माहिती असेल, असा सगळं माहिती असणारा व्यक्ती आपल्या माध्यमातून अध्यक्ष व्हावा आणि त्या व्यक्ती जरी निवड झाली त्यांनी त्या ठिकाणी या सर्वांचं एक मार्गदर्शन केंद्र त्या ठिकाणी उभं करावं असं मला वाटतंय. पद्मशाली ज्ञाती संस्थेत तुम्ही म्हणल्याप्रमाणे अनेक उपक्रम आपण राबवू शकतो असं तुमचं म्हणणं आहे. सोलापूर शहरात ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरसाठी स्मार्ट सिटी योजना आणली, त्यावेळेला स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आपल्या स्मशानभूमीची सुधारणा व्हावी यासाठी काही प्रयत्न झाले. त्यावेळेला समाजाच्या माजी महापौर श्रीकांतना इन्नम यांनी 2.5 कोटी रुपयाची निधी मंजूर करून आणली. महेश कोट यांच्या सहकार्याने आणले, बाकीचे त्यावेळेला मदत केले. पण आता त्या ठिकाणी तुम्ही मागच्या वर्षी स्मार्ट सिटीच्या कामाबाबत काही तक्रारी म्हणलं होत्या, त्या तक्रारी निवारण झाले का? स्मार्ट सिटी च्या यादीत आपलं नाव समाविष्ट होण्याकरता आपल्या भाजपच्या नेत्या माजी महापौर श्रीकांतना यांनी माथवण्यात प्रयत्न केला. आपल्या त्या स्मार्ट सिटी योजनेत आपली स्मशानभूमी बसत नव्हती, त्याकरिता त्यांनी अन्य शहरातील जवळपास 22 स्मशानभूमी या आपल्या एकमेव स्मशानभूमी आपल्या स्वतंत्र मालकीच्या असल्या कारणाने त्यात समाविष्ट होत नव्हता. ह्या समाविष्ट करण्यासाठी शहरातील 22 स्मशानभूमी सुधारणासोबत आपल्याही त्यात समाविष्ट करण्यात आलं आणि या माध्यमातून त्यांनी 1 कोटी रुपये गॅस दाहिनी करिता आणि 1.5 कोटी रुपये विकास कामाकरता निधी दिलेला आहे. त्यातून आम्ही मागील वर्षी माहिती घेतली असता जवळपास 2 कोटी 20 लाखापर्यंतच खर्च केलेला आहे. 30 लाख रुपयेचा निधी काम न सुचवल्यामुळे परत गेला आम्हाला असं निदर्शनात आलं. मागील वर्षी आम्ही ज्ञाती संस्थेच्या सर्वसाधारण सभेत याविषयी आवाज उठवला, चर्चा केली, विविध त्या ठिकाणी आढळलेल्या त्रुटी आणि निदर्शन आणून दिल्या. त्यांच्या त्या आपल्या त्या ठिकाणी झालेल्या त्या वार्षिक इतिवृत्तांतात त्यांनी मांडलेत का नाही याही विषयी शंका आहे. जर मांडले असतील तर त्या ठिकाणी त्यांनी चौकशी समिती नेमून त्याविषयी योग्य ते आम्हाला उत्तर देतो म्हणून सांगितलेले आहे. तर अद्यापर्यंत त्या प्रकारचा कुठलाही कारवाई या ठिकाणी झालेला नाही आहे आणि कामं करताना एकच व्यक्ती मी सगळं काही करतो असं न म्हणता आता ज्ञाती संस्था एवढे सगळे विश्वस्त मंडळ आहेत, त्यासोबत विविध समित्या कमिट्या असणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी अशा प्रकारची कुठलीही व्यवस्था या समाजात केलेली दिसत नाहीये. स्मार्ट सिटीमध्ये 2 कोटी 20 लाखाची फंडिंग मिळाली असं तुमचं म्हणणं आहे, पण त्या व्यतिरिक्तही जवळपास 2 कोटीच्या आसपास एक्स्ट्रा निधी म्हणजे आपल्या स्मशानभूमीसाठी मिळालेला आहे. पण प्रत्यक्षात तिथं 4.5 कोटी रुपयाचं काम झालं असं वाटतंय का? तर या ठिकाणी त्याची अनेक समाज बांधवांकडून उहापोह झालेला आहे. त्याविषयी परवा लाक्षणिक असं हे लाक्षणिक आंदोलन केलेलं आहे. अनेक समाज बांधव याविषयी यांना पत्रव्यवहार केलेला आहे. वर्षभर
पत्रव्यवहार करत आहेत, चॅरिटीकडे सांगत आहेत, महापालिकेच्याकडे चक्रा मारत आहेत. त्या ठिकाणी त्यांना दबाव गटाचा वापर करून त्यांना माहिती देण्यात येत नाही किंवा आपल्या मंदिर समितीकडेही निवेदन देऊन 8 दिवसाची यांना अवधी दिली होती. या अवधीच्या कालावधीत आम्हाला योग्य ते या बाबतीत खुलासा करावा असं मागणी केलेली असताना त्याकडे केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे. जर समाजात वावरताना अशा प्रकारचं व्यवहार्य हे चांगलं नाहीये. या ठिकाणी मी अधोरेखित करतो की समाज बांधवांचा मान सन्मान अधोरेखित करण्याकरिता किंवा त्यांना मान सन्मान मिळावा, प्रत्येकाने काही ना काही कुठल्या त्यांच्या विचाराने आचाराने जो व्यक्ती त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत असो त्याचा खुलासा समाजाध्यक्षांनी करावा. विनाकारण न करता त्याविषयी जे मागणी केलेल्या आहेत त्यांच्या विरोधी एखादा आरोपपत्र दाखल करणे, खोट्या केसेस दाखल करणे असं न करता सर्वसमावेशकाचं नेतृत्व जर अध्यक्ष करत असतील तर सर्वांना समोर घेऊन सामोपचाराने हा विषय आपला समाजाच्या याच्यातच मिटवावा असं मला वाटतंय. मला एक सांगा की आता उद्या परवा ज्यावेळेला समाजाच्या अध्यक्षाची निवड होणार आहे 29 तारखेला, त्या अध्यक्षाच्या निवडीनंतर समाजासाठी त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? हेच यापूर्वी सांगितलेलं तर आहे. आपल्या तेलुगू बांधवांचा आवडता सण असलेला संक्रांती किंवा उगादी पछेडा आणि आपले बतकम्मा उत्सव हे मोठ्या प्रमाणात आपल्या माता भगिनींना आणि बंधू बांधवांना समाविष्ट करून उत्सव कशा प्रकारे मोठा करू शकतो आणि जास्तीत जास्त समाज बांधवांना आपल्या या मंदिराकडे कसं आकर्षित करू शकतो याही विषयी करावा. मार्कंड जन्मोत्सव साजरा करत असताना भावना ऋषींचा विसर पडलेला दिसतो. भावना ऋषी जन्मोत्सव साध्या आणि एकदम म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने साजरा करतात, त्याचीही भव्यता वाढविण्यात आली. भावना ऋषी हे आपले उत्सवाचे जनक आहेत. आपला पारंपरिक व्यवसायाचे जनक असताना देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष का केला जातो हाही प्रश्न अनुत्तरित आहे. आपण जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणाऱ्या विशेष कार्यक्रमात समाजाच्या भविष्यासाठी सगळ्यांनी एकत्रित यावं, चांगल्या पद्धतीने काम व्हावं यासाठी मनातले मनोगत आपण मोठ्या उमेदीने आपण सांगितलेला. नवीन अध्यक्षांनी जो कोणी येईल तो समाजाच्या प्रगतीसाठी समाजातल्या उत्सवप्रिय काळासाठी मदत करावं आणि त्यांची शैक्षणिक असेल, क्रीडा असेल, बाकीचे जे कार्य आहेत त्यांच्यासाठी प्रोत्साहन द्यावं या मताचा तुम्ही आहात. त्याबद्दल मी चॅनलच्या वतीनं आपला आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.